केदारनाथमध्ये आलेल्या महाप्रलयाला 1 वर्ष पूर्ण झालंय। महाराष्ट्र सरकारनं खूप मोठं रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी राबवलं होतं आणि हे रेस्क्यू ऑपरेशन राबवलं होतं सुरेश धस जे मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली। आपल्या बरोबर आहेत मदत आणि पुनर्वसन मंत्री सुरेश धस। सर नमस्कार, स्वागत आहे आपलं मी मराठीमध्ये। नमस्कार। हे जे रेस्क्यू ऑपरेशन चालू होतं 13 दिवस तुम्ही तिकडे होतात, कसा अनुभव राहिला तुमचा तिकडे? अनुभव म्हणजे खूप भयानक अनुभव आहे, कारण घटना घडल्याच्या नंतर साधारणतः तिसऱ्या दिवशी वगैरेच आम्ही तिथं पोहोचलो होतो। बऱ्याचशा भागामध्ये तर तिथले स्थानिक आमदार वगैरे सुद्धा पोहोचले नव्हते, त्याच्या अगोदर आम्ही तिथं पोहोचलो आणि गेल्याच्या नंतर म्हणजे आता अशा काही घटना घडल्याच्या नंतर आपल्याकडं त्याच्या काही हे नाही आहेत, म्हणजे असं अनुभव पहिल्यांदा म्हणजे काही वेगळ्या वाईट घटना घडतात त्या राज्यातल्या राज्यात घडतात, तशी यंत्रणा तयार नाही आहे की तशी यंत्रणा आपण म्हणू की प्रिपरेशन नाही आहे तशा प्रकारचं। त्यावेळेसचा अनुभव पहिल्यांदाचा होता की ही पहिली घटना अशी होती की जी आपल्या राज्यातले भाविक लोक इतर राज्यामध्ये गेले होते आणि इतर राज्यामध्ये ती घटना घडली होती आणि तिथे जाऊन रेस्क्यू ऑपरेशन करायचं होतं आणि तिथनं आपली माणसं शोधून काढून माघारी आणायची होती। त्यात आणखी आमच्याकडनं काही चुका पण झाल्या त्यावेळेस, म्हणजे आमच्या विभागाकडनं म्हणा आमच्याकडनं म्हणा, आम्ही ज्यावेळेस तिकडे चाललो तर आमच्या सगळ्यांचे मोबाईल नंबर फ्लॅश झाले टी व्हीवरती। त्याचा परिणाम असा झाला की आम्ही तिथं ज्यावेळेस लँड झालो त्यावेळेस आम्हाला कामच करता येईना, कारण सगळे लोक आम्हालाच फोन करायला लागले, कारण भाविकांची संख्या कदाचित खूप 5,000च्या पुढे असेल आपल्या इकडे। पण महाराष्ट्रातनं सगळ्यात जास्त भाविक जातात दरवेळेला, दरवर्षी जातात, मेजर जातात। त्यामुळे तिथं लँड झाल्याच्या नंतर काम करायच्या ऐवजी हॅलो 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 हेच करायचं काम शिल्लक राहिलं, म्हणून आम्ही तातडीनं आयडिया काढले किंवा तिथं जाऊन तिथल्या BSNLशी बोलून तातडीनं लगेच आम्ही 5 फोन मागितले, 5 मिळाले नाही, 3 फोन मिळाले, 3 लँडलाईन फोन आणले, मग ते नंबर फ्लॅश केले आणि फ्लॅश करून या नंबरवरती हे करा म्हणून मग त्याच्यावरती माणसं बसवली आणि सुरुवातीला माणसंही कमी होती। आम्ही सुरुवातीला गेलेले पहिले 2 लोक आणि पाठीमागून आम्ही पोहोचलेले 5 लोक, 7च लोक। सुरुवात 7 माणसापासून झाली, मग जशी जशी गरज पडेल तशी शेवटी मग 250-300 पर्यंत संख्या गेली, परंतु ती मग नंतर टप्प्याटप्प्याने येत गेली। आणि पहिल्यांदा जे आम्ही लोक गेलो होतो माझ्याबरोबरचे 5 अधिकारी, हे कोणी असं ठरवून वगैरे काही गेलेलं नव्हतं, फक्त मदत व पुनर्वसन विभागाने सांगितलं होतं की ज्यांना कोणाला वाटतंय आम्हाला तिकडे जावं त्यांनी आपापली नावं कळवावी। तर त्याच्यामध्ये पहिल्या सुरुवातीला हे ठाणे आणि रायगडमधले जे अधिकारी होते, रायगडमधले 2, एक शेडगे आणि आमच्या इकडचा फड आणि मग हे आपले माझा दौंडकर आणि मनोज रानडे, सगळ्यात चांगलं काम केलं मनोज रानडेंनी। RDC होते, आता ते महावितरणमध्ये आहेत मला वाटतं। ते एवढेच अधिकारी लोक तयार झालेले होते आणि मी एक, आणि मी निघालेलो त्यांना माहीत नव्हतं आणि नवीन जबाबदारी मिळाली खात्याची आणि तुम्ही निघाला होता। जबाबदारी मिळाली, मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारलं, माझे मंत्री पतंगराव कदम, मी जातोय, तसं काही सरकारी खर्चाने सुद्धा मी गेलो नव्हतो, माझं स्वतःचं तिकीट काढून गेलो, म्हणून मग तिथे पोहोचलो आम्ही आणि काम सुरू केलं। लोकांचे फोन आम्हाला यायला सुरुवात झाली की आम्ही या एरियामध्ये अडकलेलो आहोत, आम्ही त्या एरियात अडकलेलो आहोत, म्हणून तिथं आम्हाला लक्षात यायला लागलं की आपली माणसं कुठं कुठं आहे। म्हणजे हे रामबाडा सगळ्यात भयानक जो प्रकार झाला होता तो त्या 7 किलोमीटर अंतरावर होता। केदारनाथपासून रामबाड्यापर्यंत येणारा जो एरिया आहे, जंगल चेट्टी वगैरे, आत्ता जे काही दृश्य दाखवत आहेत ना ते, किंवा इथं काही प्रेत सापडले, हाडं सापडले, माझी विनंती आहे आपल्याला सुद्धा, कारण याच्यामध्ये मिसिंग पर्सन जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत संपूर्ण देशामध्ये।
आणि आता हे जे तुम्ही दृश्य दाखवतायत ही दृश्य पाहिली की त्या घरातली लोक जी आहेत त्यांच्या भावनांचा कुठंतरी विचार केला पाहिजे. हे सतत ते टी व्हीवरती दाखवलं नाही पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. कारण त्यांच्या भावना काय म्हणत असते. कारण काही लोक परदेशातून आले मुलं आईवडिलांना शोधायला, तरी त्यांचे आईवडील भेटले नाही. अशा लोकांची संख्या आजही मला ते शिंदे, जगदाळे अशी काही नावं आठवतात पुण्यामधली. विशेषतः मला वाटतं ते पिंपरी चिंचवड एरियातली होती. काही लोकांना बळजबरी आम्ही त्यांच्या पाया पडून काही पोरं डेहराडूनच्या तिथून आणली शेवटी. कारण ती महिना आम्ही परत आलो तरी पण तरी ते तिथेच थांबले होते की आशा होती की कोणतरी परत येईल, कोणतरी भेटेल. हे असं शोधता येईल का, तसं शोधता येईल का, सॅटेलाईटमध्ये आम्ही हे पाहिलं ते पाहिलं असं काहीतरी म्हणायला लागली. ती ॲक्च्युअल माणसं वाचलेली नव्हतीच, ती वाचलेली नाही. परंतु आता ती सापडलीच नाही. डेड बॉडी कुठं सापडणार, काय काय. पण शेवटी बॉडी नाही सापडत तर आपल्याला एक अपेक्षा असते की बाबा आपला माणूस कुठेतरी सापडेल. त्यामुळे त्यांना आशा असते. आणि आता जे चित्र दाखवत आहेत त्याच्यामुळे आणखी त्यांच्या भावना दुखावण्याची शक्यता आहे. आजही ती माणसं म्हणजे रडतायतच. या अक्षरशः पाठीवरती महाराष्ट्र शासन म्हणून बोर्ड लावून हिंडायची पाळी आली. कारण ओरडून तरी कोणाकोणाला बोलवणार माणसांना. म्हणून मग पाठीवर बोर्ड लावले आमच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी. पहिल्यांदा माणसं कमी होती पण तरी लावले बोर्ड. मग मी स्वतः पण बोर्ड लावला महाराष्ट्र शासन पाठीवर. कागदाने बोर्ड लिहून रंगवून चिकटून लावला. मग आम्ही रेल्वे स्टेशनमध्ये फिरायचो. मग महाराष्ट्र शासन वाचून लोक आमच्या पाठीमागे यायचे. आणि मग ती लोक आल्याच्या नंतर ते कुठले आहेत, कुठं चालले, त्यांना ट्रेनचं बुकिंग आहे का, त्यातले काही लोकांना जर लागलेलं वगैरे असेल तर त्यांना दवाखान्यात न्यायचं आहे का. मग त्या काही लोकांना दवाखान्यात पाठवून द्यायचं. काही लोकांना मुक्काम करायची जर म्हणली तर त्यांना तिथलं शेजारचा आश्रम पाहून देणं. आणि तिथले जे खरंच तिथल्या लोकांना पण मानायला पाहिजे. काही लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. आम्हाला इथं मठ पाहिजे म्हणलं की ते लगेच आम्हाला उपलब्ध करून द्यायचे. विशेषतः पंजाबचे लोक एवढ्या मोठ्या प्रमाणावर लंगर त्यांनी लावलेली होती की खरंच म्हणजे माणसं जीव घालण्याचा नाद म्हणा किंवा काही म्हणा. त्यांच्याकडे तो लंगर लावण्याची ती प्रथाच आहे. जिकडे जिकडे त्यांना असं वाटतं गरज आहे ते त्यांच्या लोकांना नंबर एक कुठेही काही घडलं तर ते सगळ्यात पुढंच असतील असं मला वाटतं. आणि आम्ही मात्र लगेच त्यांना बोलायचो की ते हे करायचं. काही लोक म्हणायचे नाही आम्हाला हे लंगरमधलं नाही, इकडचं जेवण करायचं. मग तिकडचं जेवण करा बाबा. काही लोक दवाखाने मग तितक्यात एखादी एस टी यायची. ते एस टीमधले आलेले लोक मग कधी 3-3, 4-4 दिवस अडकलेले मध्ये रस्त्यामध्ये. ते आल्यावर नाही त्रागा करायची, आम्हाला इथं नाही उतरायचं, इथं नाही थांबायचं, तुम्ही आत्ता आम्हाला भेटायला आले का. मग आता आम्ही तरी काय करणार, कारण पुढं जाऊ शकत नव्हतो. मग त्यांना कसं तरी समजून उमजून घ्यायचं. त्यांच्या वेडवाकडं जरी बोलले तरी पण थोडंसं सहन करायचं. आणि कारण ते आपण रागावून चालत नाही. आलेल्या प्रत्येक बसमध्ये ओरडून आम्ही विचारायचो. बसमध्ये आमचे शासकीय अधिकारी हे ते. मग नंतर डॉक्टर हे बरेचशी मंडळी आल्याच्या नंतर मग आम्हाला हाताखाली माणसं आली. मग जशी माणसं येतील तशी एक बस स्टँडवर, त्याच्यानंतर रेल्वे स्टेशनवर, एअरपोर्टवर अशा आम्ही ड्युट्या फिक्स केल्या. आणि ड्युट्या फिक्स करून मग फक्त कंट्रोल करायचं काम जे आहे ते मी करायचो वरती तिथं बसल्या. किंवा आता तिकडनं रेस्क्यू झालेले जे लोक आहेत ते लोक किती लँड झाली, लँड झाली तर त्याच्यामधले काही जणांची परिस्थिती खराब आहे का, मग ती असेल तर डेहराडूनच्या हॉस्पिटलला पोहोच करा. जे ऋषिकेशला लोक येतील, हरिद्वारला लोक येतील. आम्ही सुरुवातीला ऋषिकेश, हरिद्वार आणि डेहराडून इथपर्यंत पोहोचलो. मग हळूहळू पुढं उत्तर काशी असं पुढं जायला सुरुवात झालं, जोशी मठ. आणि मग मी मात्र स्वतः
विजय बहुगुणाचे मुख्यमंत्री होते, त्यांच्याशी भेटल्याच्या नंतर त्यांनी जवळपास सांगितलं होतं, परवानगी दिली होती की यांना परवानगी द्या, सगळ्या प्रकारचे जे हेलिकॉप्टर असतील त्या हेलिकॉप्टरमध्ये ह्या मुलाला बसायची परवानगी देऊन टाकू. मग ती परवानगी मिळाल्याच्यामुळं मग राकेश शर्मा नावाचे तिथे आपल्याकडं जसे वेगवेगळे विभाग असतात तसं तिथं हे एअर याच्यासाठी एअरफोर्ससाठी म्हणजे एअरसाठी ओनली तिथे स्वतंत्र सचिव आहेत. अच्छा. कारण त्या राज्याची अर्थव्यवस्था नाही, अर्थव्यवस्था सुद्धा ही मोठ्या प्रमाणावरती पर्यटनावर अवलंबून आहे. बाहेरच्या लोक येणार म्हणजे धार्मिक पर्यटन आहे हे मोठ्या प्रमाणावरती, आणि देशातले जे म्हणून कोणी साधू संत आहेत ते मला वाटतं 100% सगळे तिथं जाऊन येतात. तुम्ही तिकडून हा अनुभव घेऊन आल्यानंतर इकडे येऊन खात्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे बदल केले तुमच्या खात्यामध्ये? आम्ही पूर्वी काय आहे, फक्त कागदोपत्री SOP वगैरे असायच्या, त्या आता आम्ही त्याच्यामध्ये स्ट्रेंथनिंग करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये 36 SOP तरी निदान आपल्याकडे रेडी ठेवा. काही साहित्य खरेदीचे आम्ही निर्णय घेतले, परंतु अजून त्याच्यामध्ये आम्हाला 100% यश नाही आलेलं, पण ते पैसे आम्ही दिलेले आहे. ते साहित्यसुद्धा प्रत्येक जिल्ह्याला असलं पाहिजे. आता तिथं मी ज्यावेळेस होतो त्यावेळेस पाहिलं की श्वासोश्वासासाठी ते जे एक ॲपरेटस वापरलेलं होतं त्यांनी, ते ॲपरेटस मी म्हणजे ते सगळ्या डेड बॉडीज समजा खाली होत्या, त्याच्यावरून एखादा माणूस तरी जिवंत आहे का? आता काय होतं, भूकंपामध्ये बिल्डिंग वगैरे पडती, पण बिल्डिंग जरी पडली त्याच्या खाली लोक जरी अडकली तरी कुठून ना कुठून तरी ऑक्सिजन पोहोचण्यासाठी जागा शिल्लक असते. उत्तराखंडमध्ये जी घटना घडली, दुर्घटना, त्याच्यामध्ये ऑक्सिजन जाण्याला चान्सच राहिला नाही, कारण पहिल्यांदा पाणी आलं, नंतर हे मोठमोठं भूस्खलन झालं, दगड माती एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आलं की पहिल्यांदा पाण्यामध्ये लोक वाहिली आणि मागून जे आली ती माती त्यांच्यावरनं पसरली. त्याच्यामुळं त्यांना कुठं श्वास घ्यायला चान्स राहिला नाही. ते मशीन जे आणलं होतं ते मी काही ठिकाणी ते मिलिटरीवाले हे ते चेक करायचे, त्यांच्या मागं ज्यावेळेस मी फिरलो त्यावेळेस असं लक्षात असं साधं फुलपाखरू जरी असं वाजलं तरी ते कॅच करायचं. म्हणजे जवळपास 10 ते 15 मीटर रेडियसमध्ये फुलपाखराने जरी फडफड केली तरी ते त्याच्यामध्ये त्या मशीनमध्ये कॅच करायचं. किंवा असे काही ॲपरेटस असले पाहिजे आपल्याजवळ, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असले पाहिजे की माणसं कुठं जर कोंडलेली असतील तर त्यांचा श्वासोश्वास चालू आहे का, मग असेल तर तिथे लवकरात लवकर ऑक्सिजन कसा पोहोचवेल त्या माणसापर्यंत, आणि तो जिवंत कसा राहील, म्हणजे ते आपल्याला कॅज्युअलिटी वाचवता येईल. असे आपण आता तो निर्णय घेतलेला आहे, तो जिल्हाधिकाऱ्यांनाच अधिकार दिलेले आहेत. काही ॲपरेटस त्याच्यामध्ये तुम्ही खरेदी करा असं सांगितलेलं आहे. आपला जो इथं कक्ष असला पाहिजे, सुसज्ज कक्ष, माननीय मुख्यमंत्री, आमचे मंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आम्हाला मान्यता दिली. जवळपास आता मला वाटतं सगळ्यात चांगला म्हणजे पहिल्या मजल्यावर मंत्रालयाचं, आता मंत्रालयाचं जे काम चालू आहे दुरुस्तीचं, हां, ते जे दुरुस्तीचं काम चाललं आहे त्याच्यामध्ये मजला आम्हाला दिला आहे.
त्याची निविदा काढली आम्ही ह्या घटनेच्या नंतर लवकरात लवकर. एक असा हे असला पाहिजे. मुंबई महानगरपालिकेचं आहे बघा आत्ता, खूप चांगलं त्यांचं ते सिस्टीम आहे, पण देशामध्ये कुठंच नाही अशा पद्धतीचं एक ॲज लाईक वॉर रूम. म्हणजे हा कक्ष जो आहे हा सदैव 24 तास तत्पर राहिलेला. कारण ते जाणवलं आम्हाला कधी मागच्या घटनेच्या. आमच्याकडं फोनच किती होते, 1, 2, 3 फोन होते. 2 फोनवरती म्हणजे संपूर्ण राज्यातनं लोड आला, तिथं विचारणा व्हायची. आणि मग त्या लोकांचं तिथं एका नातेवाईक एका व्यक्तीसाठी एकच व्यक्ती फोन करेल असं काही नाही. त्या व्यक्तीचे कोणाचे मित्रत्वाचे संबंध असतात, नातेवाईकाचे संबंध असतात, ते सगळेजण आमच्या माणसाचं काय झालंय हे विचारण्यासाठी तिथे हे करतात. मग कक्षामध्ये जर 2च फोन असतील तर उत्तर कोणाकोणाला देणार हा प्रश्न निर्माण होतो. त्याच्यामुळं ह्या कक्षामध्ये किमान 10 तरी म्हणजे फोन असले पाहिजे. म्हणजे त्या वेगवेगळ्या लोकांनी जर तिथं चौकशी केली तर त्यांना आपल्याला सांगता आलं पाहिजे, त्यांचे नंबर फ्लॅश करता आले पाहिजे, TV तिथं असला पाहिजे आणि कुठून काय येते हे. आणि दररोज घटना ज्या आहेत हे मोठ्या घटना जरी दुर्घटना कधी काळी घडत असतील, पण आज गरज अशी आहे की कुठेही काही होते अचानकपणे. मुंबई गोवा एक्सप्रेस म्हणजे हायवे जो आहे तो बंद पडतो, मग तिथं काय काय केलं पाहिजे. असं 2 माणसांची कॅज्युअलिटी झाली, 4 माणसांची कॅज्युअलिटी होऊ शकते. मग त्या लोकांना बाबा जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलंय का, जवळच्या जिल्हा रुग्णालयापासून नेलंय का, त्यांचं काय होऊ शकतंय काय नाही. मग त्यांच्या नातेवाईकांनी फोन केला तर एक नंबर असला पाहिजे. जसा आता ॲम्ब्युलन्सला 108 नंबर मिळालेला आहे की बाबा राज्यामध्ये कुठेही काही जर ॲक्सिडेंट हे घडला तर त्या 108ला मग आमच्या कक्षातून सांगितलं गेलं पाहिजे की 108 नंबरचे ॲम्ब्युलन्स ह्या रस्त्यावर कुठे आहे, इथं घटना घडलेली आहे, तुम्ही पटकन तिथं जा. पुढं भविष्यात बी लक्षात ठेवावं लागेल की अन्नाचे पॅकेट आणि पाणी आपण जसं खाली पाठवतो तसं भविष्यामध्ये मोबाईलच्या बॅटरी टाकले जरी असत्या, म्हणजे मोबाईलच्या बॅटरी जास्तीत जास्त बॅटरी जर टाकल्या असत्या तर ते लोक नेमके कुठे आहेत हे सापडलं असतं. नंतर काही माणसाची गायब झाली, ते बॅटऱ्या डिस्चार्ज झाल्यामुळं त्यांना सांगताच आहे ना आम्ही कुठे आहे काय, आणि मदत कशी मिळवणार. आणि तिथलं जे वातावरण आहे आता आपल्या इकडे काय आहे, आपण 100 किलोमीटर 1-1.25 तासात जातो, 1.5 तासात जातो. मग आपल्या इकडच्या लोकांना वाटतं अरे कसं काय संपर्क व्हायना का होईना. तर तिथली जी जॉग्राफिकल कंडिशन आहे तिथं 100 किलोमीटर जायला 2-2 दिवस लागतात. आणि एक जॉग्राफिकल कंडिशन म्हणजे इतकी भयानक आहे की अशी गाडी चालली, पाऊस झाला आणि सरळ ते कापसासारखे डोंगर आहेत, ते डोंगर एक कटला आणि रस्ता कट झाला की संपला विषय, रस्ता बंद. तो रस्ता चालू करायला 3-3 दिवस लागतात. मध्ये अडकले लोक, खाली नाही. जास्तीत जास्त लोक जे वरती अडकली हे केदारनाथ पासून ते रामबाड्यापर्यंत, गौरीकुंड, रामबाडा, गौरीकुंडापर्यंत लास्ट या एरियामध्ये कॅज्युअलिटी जी आहे ती जास्तीत जास्त झाली. आणि पहिल्या दिवशी ज्या लोकांचे फोन बंद झाले 15-16 तारखेला ते लोक नाही सापडले, त्यांचे डेड बॉडी सापडल्या नाही, काहीच नाही. संपर्क होऊ नाही शकला, खाय प्यायला नाही मिळाला, त्यामुळे काही लोक जी वाचली ती बाजूला गेली आणि ते लोक वाचू शकले. एवढ्या लोकांना तुम्ही तिकडे जाऊन कोणी भांडलं का तुमच्या?
भांडले ना, आता त्रागा करणार लोक भांडली. आता ते एक श्रीरामपूरचं हे होतं ट्रॅव्हल्स, अंबिका ट्रॅव्हल्स का काहीतरी, तिथे ते काही लोक आम्ही समजून सांगायला गेलो तर आमच्या अंगावरती आली. आता तिथे काय आहे की ती नेमकं त्या अफेक्टेड एरियामध्ये कुलकर्णी नावाचे ते हे होते मालक, त्यांचा स्वतःचा 30-35 वर्षाचा मुलगासुद्धा गायब झाला. त्यांच्या म्हणजे तो नाही सापडला त्यानं, पण ट्रॅव्हलचा उद्योग करत होता. त्याने आरडून ओरडून तेवढे 5-7 किलोमीटरमध्ये जेवढे माणसं वाचले होते तेवढे वाचून घेऊन आले. आणि मग ज्या नातेवाईकांचे, कारण इकडून नातेवाईक पोहोचले ना नंतर, ज्यांची माणसं नाही आली ते त्या ट्रॅव्हलच्या मालकावरती धावून जायला लागले. त्यांना बळच वाचून आम्ही आपल्या एका खोलीत घेतलं, त्यांच्याशी चर्चा केली. ते ओक्साबोक्षी रडला तो माणूस. तो म्हणला, साहेब माझी स्वतःचा मुलगा माझा गेला आहे आणि मी कोणालाच सांगितलं नाही. नंतरही हे 55-60 लोक वाचले, ते एवढे घेऊन आलो. मी येताना 100 घेऊन आलो, पण बाकीचे लोक वाचलेच नाही, त्याला मी काय करणार. आणि त्याच्यामध्ये त्यांचा व्यवसायच होता ते कुलकर्णींचा हे करण्याचा. ॲक्च्युअल खरं आम्ही पण त्यांना ते ट्रॅव्हल जे 2-3 होते त्यांना मदत करायला हवी होती. तेही बिचारे नंतर आले नाही वर्षभर. आणि अशा पद्धतीने रोष अंगावरती घ्यावा लागला लोक, कारण त्रागलेली होती. बरं तिथे काय कोणी शिव्या दिल्या तरी आपल्याला काय बोलता येत नाही ना, आपण फक्त ऐकूनच घ्यायचं. 150 माणसं अजूनही महाराष्ट्रातली मिसिंग आहे. 168 मिसिंग आहे. किती लोक अजून तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतात, ते किती लोक अजून अप्रोच करतात? अजून पण अप्रोच करतात, कारण मी जवळपास सगळ्याच नातेवाईकांशी बोललेलो. एक पण नातेवाईक नसेल असा महाराष्ट्रातल्या मिसिंग पर्सनचा मी बोललेलो आहे. आणि महाराष्ट्रामधले जेवढे भाविक परत आणले 3074 जवळपास, ते सगळे लोक कॉन्टॅक्टमध्ये राहतात, कधी कधी फोन करत राहतात ज्यांना मदत झाली. आता काही लोकांना तर फक्त फोनवरतीच मदत करू शकलो आम्ही, नाही पोहोचू शकलो, प्रत्येकापर्यंत नाही पोहोचणं शक्य झालं माझं. पण निरोप आला किंवा आम्ही इथं आहोत, तर मग तिथं आम्ही आमची यंत्रणा पाठवणे आणि त्या लोकांना सुरळीतपणे, फक्त जे ग्राउंडला आले म्हणजे खाली डोंगर सोडून खाली ज्यावेळेस लोक आले, तिथून लोक डिस्पॅच करायचं काम मात्र लवकर केलं. लोकांनी पण सहकार्य केलं. प्रत्येकाला हे वाटायचं की कधी एकदा हे उत्तराखंड सोडतोय, अशी परिस्थिती झाली. तर हे होते मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री सुरेश धस. केदारनाथमध्ये जे सगळा प्रलय झाला, त्या प्रलयामध्ये स्वतः जाऊन रेस्क्यू ऑपरेशन त्यांनी हँडल केलं आणि तो एक मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. अर्थात हा अनुभव काय त्यांनी चांगल्या गोष्टीसाठी नाही आहे, पण राज्यामध्ये मदत आणि पुनर्वसन ज्यावेळेला खरंच गरज पडेल त्यावेळेला कशा प्रकारे तो अनुभव उपयोगी येणार आहे, त्यासाठी मात्र तो महत्त्वाचा ठरलेला आहे. कॅमेरामन श्यामबरोबर निलेश जोत्रे, मी मराठी न्यूज, मुंबई.